बरेच पेशंट जेव्हा माझ्याकडून डाएट प्लॅन घेऊन जातात, तेव्हा ते असं म्हणतात, की आम्हाला साखरेशिवाय चहा घ्यायची सवय नाहीये किंवा आम्हाला जेवल्यानंतर गोड खाण्याची जास्त इच्छा होते. अशा वेळी शुगर कशी अव्हॉइड करता येईल? तर त्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, की शुगर बंद करायची असेल, तर त्यासाठी कोणते अल्टरनेटिव्हज आहेत आणि ते किती प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर त्यामध्ये कॅलरीज किती असतात, या सगळ्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. सो नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका पाटील. मी एक होमिओपॅथिक फिजिशियन आणि डायटिशियन आहे. आमच्या क्लिनिकमध्ये बऱ्याचशा आजारांवर जसं की डायबिटीस असेल, हायपरटेन्शन असेल, स्किनच्या काही तक्रारी असतील, मानसिक समस्या असतील किंवा काही ॲलर्जीज असतील, तर या सगळ्यांवर होमिओपॅथिक उपचारांसोबतच कस्टमाइज्ड डाएट प्लॅन, ऑनलाईन कन्सल्टेशन देखील अवेलेबल आहे. तुम्हाला जर काही तक्रारी असतील, तर तुम्ही आमच्या क्लिनिकला नक्की व्हिजिट करू शकता. ॲड्रेसचे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तुम्हाला माहीतच असेल की जी रिफाइंड शुगर म्हणजे जी साखर आहे त्यामध्ये एम्प्टी कॅलरीज असतात. म्हणजे फक्त कॅलरीजच असतात, न्यूट्रिएंट्स अजिबात नसतात आणि याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील जास्त आहे. त्याचबरोबर साखरेमुळे डायबेटीस, ओबेसिटी, डेंटल केरीज यासारख्या तक्रारी देखील वाढतात. त्याचबरोबर स्किन मधलं कोलॅजिन कमी होतं आणि स्किन डल पडायला लागते. आणि या सगळ्याबरोबरच फॅटी लिव्हर, हार्ट डिसीजेस, अल्झायमर या आजारांची देखील रिस्क वाढते. जर शुगर अवॉइड करायची असेल तर त्याऐवजी कोणते अल्टरनेटिव्ह तुम्ही वापरू शकता, किती प्रमाणात ते घेऊ शकता आणि त्यामध्ये किती कॅलरीज आहेत हे आपण बघूया. सगळ्यात पहिलं आहे जे कॉमनली यूज केलं जातं ते म्हणजे गुळ किंवा गुळ पावडर. साखरेला रिफाइंड शुगर म्हटलं जातं आणि गुळाला अनरिफाइंड शुगर म्हटलं जातं. कारण साखरेमध्ये बऱ्याच प्रकारचे केमिकल्स वापरले जातात आणि गुळामध्ये केमिकल्स नसतात. पण गुळामध्ये आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक त्याचबरोबर काही डायजेस्टिव्ह एन्झाईम्स देखील असतात, जे की कॉन्स्टिपेशन पासून रिलीफ देतात. त्यामुळे डायजेशन देखील इम्प्रूव्ह होतं. आता जर कॅलरीज बघितल्या तर 1 ग्रॅम रिफाइंड शुगर मध्ये जवळपास 16 कॅलरी असतात. तर 1 ग्रॅम गुळामध्ये किती कॅलरीज असतील? 1 ग्रॅम गुळामध्ये देखील साखरे इतक्याच कॅलरीज असतात. म्हणजे 1 ग्रॅम गुळामध्ये 16च कॅलरी असतात. गुळ अवॉइड कोणी केला पाहिजे? तर ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा ज्यांना डायबिटीस आहे, अशा लोकांनी गुळ खाणं देखील योग्य नाहीये, कारण गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील साखरे इतकाच आहे. दुसरं आहे मध. साखरेऐवजी मध हे देखील चांगला अल्टरनेटिव्ह आहे, कारण मधामध्ये न्यूट्रिएंट्स देखील असतात, जसं की रायबोफ्लेविन असेल, व्हिटॅमिन B6 असेल, मॅग्नेशियम असेल. पण मधामध्ये फ्रुक्टोज आणि ग्लुकोजचं प्रमाण देखील जास्त असतं. त्यामुळे हे जास्त प्रमाणात घेणं देखील हानिकारक ठरू शकतं, कारण यामुळे वेट गेन आणि डायबिटीसची रिस्क देखील वाढू शकते. याचे मेडिकल बेनिफिट्स बघितले तर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किंवा वेट लॉस करण्यासाठी, कफ असेल त्यामध्ये देखील मधाचा वापर केला जातो. आणि साखरेपेक्षा मध हे कमी प्रोसेस केलेलं आहे आणि याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील साखरेपेक्षा स्लाइटली कमी असतो. त्यामुळे साखरेऐवजी मध हा देखील बेटर ऑप्शन आहे. बऱ्याच जणांना सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात मध आणि लिंबू घेण्याची सवय असते. तर चहा आणि कॉफीपेक्षा हा एक बेटर ऑप्शन आहे, कारण जेव्हा तुम्ही हे ड्रिंक घेता तेव्हा तुम्ही दिवसभर हायड्रेटेड फील करता. जे अनहेल्दी क्रेविंग आहे ते होणार नाही किंवा ओव्हर इटिंग आहे ते होत नाही. त्याचबरोबर मेटाबॉलिझम, डायजेशन देखील इम्प्रूव्ह होतं. सो चहा कॉफी ऐवजी उपाशी पोटी सकाळी उठल्यानंतर तुम्ही हे ड्रिंक नक्की घेऊ शकता. पण एक लक्षात ठेवायचं आहे की मध हा नेहमी उकळलेल्या पाण्यात कधीच घ्यायचा नाहीये. मध घेत असताना कोमट पाण्यामध्ये घालूनच घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही मार्केटमधून मध खरेदी करत असता तेव्हा त्याचे इन्ग्रेडियंट्स बघणं जास्त महत्वाचं आहे, कारण बऱ्याचदा यामध्ये शुगर देखील असते. त्यामुळे शक्य होईल तितकं नॅचरल रॉ मध खरेदी करायला हवं. पुढचं आहे थ्रेड मिश्री म्हणजे मोठी खडी साखर. याच्यामध्ये देखील साखरे इतक्याच कॅलरीज असतात, पण यामध्ये हार्मफुल केमिकल्स नसतात. त्यामुळे ही प्युअर असते, जे की आपण पूजेला देखील वापरतो. आणि खडी साखर ही कॉन्सन्ट्रेटेड असते, त्यामुळे साखरेपेक्षा देखील गोड असते. जे जास्त कष्टाचं काम करतात त्यांना इन्स्टंट एनर्जी मिळण्यासाठी खडी साखर हा बेटर ऑप्शन आहे. त्याचबरोबर खडी साखरेचा वापर सोअर थ्रोट मध्ये, ड्रायनेस जर असेल थ्रोट मध्ये तर त्यासाठी देखील केला जातो. त्यामुळे इन्स्टंट रिलीफ देखील मिळतो. पण जसं मी म्हटलं, यामध्ये साखरे इतक्याच कॅलरीज असतात. त्यामुळे डायबेटीस, पीसीओडी, पीसीओएस, ओबेसिटी किंवा हार्ट डिसीज अशा प्रकारच्या कंडिशन्स मध्ये खडी साखर देखील अवॉइडच करायची आहे. तर नेक्स्ट अल्टरनेटिव्ह आहे तो म्हणजे ड्राईड फ्रुट्स, म्हणजे अंजीर, खजूर, मनुके. नॅचरली स्वीट जे पदार्थ आहेत ते तुम्ही साखरेऐवजी नक्कीच वापरू शकता.
कारण याचा ग्लायसेमिक इंडेक्स लो आहेच, त्याचबरोबर यामध्ये न्यूट्रिएंटचं प्रमाण देखील भरपूर आहे. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन, मिनरल्स, आयर्न यासारखे भरपूर न्यूट्रिएंट्स असतात आणि त्याचबरोबर यामध्ये जे फायबर्स असतात त्यामुळे तुम्हाला फुलनेसचं फिलिंग देतात आणि ओव्हर इटिंग होत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही खीर बनवता त्यामध्ये तुम्ही जर अंजीरचे तुकडे कट करून जर घातले आणि तुमची जी खीर आहे त्याबरोबर शिजवले तर जी खीर आहे ती साखरेऐवजी ते गोड खीर तुम्ही बनवू शकता. त्याचबरोबर ओट स्मूदी किंवा मिल्क शेक असेल त्यामध्ये तुम्ही खजूर आणि मनुके यांचा देखील वापर करू शकता आणि ज्याच्यामुळे तुमची स्किन देखील चांगली राहील. तर लास्ट आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे पण ते अंडररेटेड आहे, जे की फ्रुट्स आणि स्टिविया. पहिला आपण बघूया फ्रुट्स. जे सीझनल फ्रुट्स आहेत त्यामध्ये नॅचरल स्वीटनेस असतो. साखरेऐवजी तुम्ही कोणतंही सीझनल फ्रूट खाल्लं तरी चालू शकतं. सकाळी तुम्ही एखादं फ्रेश फ्रूट खाल्लं तर तुम्हाला दिवसभर साखरेचं क्रेविंग होणार नाही किंवा गोड खाण्याचं क्रेविंग होणार नाही. कारण फ्रुट्स मध्ये जास्त प्रमाणात न्यूट्रिएंट्स आणि फायबर्स असतात. त्यामुळे तुम्हाला ते फुलनेसचं फिलिंग देतात आणि ओव्हर इटिंग होत नाही. आणि या सगळ्याबरोबरच तुमची इम्युनिटी, हार्ट हेल्थ, स्किन हेल्थ देखील इम्प्रूव्ह होते. त्यामुळे साखरेऐवजी फ्रुट्स हा देखील चांगला ऑप्शन आहे. आता लास्ट बट नॉट लिस्ट ते आहे स्टिविया. स्टिविया हे देखील शुगर अल्टरनेटिव्ह पैकी एक आहे. स्टिविया हे नॅचरल इंडियन हर्ब आहे आणि 20-30 टाइम्स जास्त शुगर पेक्षा गोड आहे आणि याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील 0 आहे. त्यामुळे नॉर्मल पर्सन मध्ये ज्यांना काही आजार नाहीयेत त्यांच्यासाठी साखरेऐवजी स्टिविया हा देखील चांगला अल्टरनेटिव्ह आहे. पण ज्यांना वेट लॉस करायचा आहे किंवा डायबेटीस आहे त्यांनी याचा देखील वापर लिमिटमध्येच केला पाहिजे. मार्केटमध्ये स्टिविया हे ड्रॉप्सच्या स्वरूपात किंवा टॅबलेटच्या स्वरूपात किंवा पानं देखील याची मिळतात. तुम्ही पाण्यामध्ये किंवा कॉफी, चहामध्ये वापरू शकता. सो हे होते काही शुगरचे अल्टरनेटिव्ह. गोड खाणं ही नॉर्मल गोष्ट आहे, पण गोड खाण्याचं जास्त क्रेविंग होणं, गोड खाल्लं नाही तर बॉडीला त्रास होत असेल तर तुम्हाला नक्कीच याचं ऍडिक्शन असू शकतं. किंवा बरेच जण स्ट्रेसमध्ये असल्यानंतर गोड खातात. गोड खाल्ल्यानंतर डोपामाइन रिलीज होतं आणि प्लेजरचं फिलिंग देतं. त्याचबरोबर जर ब्लड शुगर लेवल लो असेल त्यावेळी देखील साखर खाण्याची इच्छा होऊ शकते. जर मॅग्नेशियम, क्रोमियम यासारख्या मिनरल्सची देखील कमतरता असेल तरी देखील शुगरचं क्रेविंग होऊ शकतं. किंवा ज्यांची झोप व्यवस्थित नसेल किंवा झोपेचं टायमिंग फिक्स नसेल तर अशा लोकांना नॉर्मल लोकांपेक्षा जास्त शुगर खाण्याचं क्रेविंग होऊ शकतं. सो कारण काही असो पण शुगर ही शरीरासाठी हानिकारकच आहे. त्यामुळे ती तुमच्या डाएट मधून हळूहळू कमी करून बंद करणं हे गरजेचं आहे. त्यासाठीच मी जे अल्टरनेटिव्ह सांगितले आहेत त्यांचा तुम्ही नक्कीच वापर करू शकता आणि तुमच्या लाईफस्टाईल मधून आर्टिफिशियल आणि प्रोसेस्ड जे पदार्थ आहेत ते काढून टाका आणि त्याऐवजी नॅचरली जे बनलेले आहेत त्या पदार्थांचा वापर करा. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा. अशा प्रकारचे अजून व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सो स्टे फिट, स्टे हेल्दी.